नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर न्यायालय भरती संदर्भात अपडेट समोर आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करून घ्या, कारण की टेलिग्रामवर नवीन जाहिराती आणि त्यांना अप्लाय करण्याची लिंक तसेच ज्या काही PDF नोट्स असतात त्या सर्व तुम्हाला टेलिग्रामला प्राप्त होतात, म्हणून तुम्ही टेलिग्रामला सुद्धा जॉईन करून ठेवू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी न्यायालय भरतीची वाट बऱ्याच दिवसांपासून आपण पाहत होतो. मधात काही 1-2 अपडेट सुद्धा आल्या होत्या, की भरपूर प्रमाणात न्यायालयामध्ये पदे निर्माण होणार आहे. तर आता काल मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. त्या निर्णयामध्ये सर्वात शेवटचा निर्णय तुम्ही पाहू शकता. तो असा आहे, की मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह अपील शाखा आणि नागपूर, औरंगाबाद खंडपीठांकरिता गट अ पासून ते ड पर्यंत संवर्गातील 2228 पदांची निर्मिती, म्हणजे अ ते ड या संवर्गातील भरती जी आहे ती होणार आहे. आणि किती पदांची निर्मिती करण्यात आली तर 2228, म्हणजे 2000 पेक्षा जास्त पदांची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि त्यासाठी जो खर्च असतो त्या खर्चात सुद्धा तरतुदीस मान्यता देण्यात आली. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा अत्यंत चांगला निर्णय आहे. आणि यामध्ये विशेषतः कोणती पदे येऊ शकतात? एक झालं स्टेनोग्राफरचे आणि दुसरं म्हणजे लिपिकचे. लिपिक टंकलेखक हे जे पद आहे भरपूर प्रमाणात रिक्त राहू शकतं आणि त्याच्या पदांची जी निर्मिती आहे, ऑलरेडी जागा रिक्त आहेत. मागे भरती झाली होती जिल्हा न्यायालय स्तरावर, पण अजून उच्च न्यायालय स्तरावर मोठी भरती झालेली नाही. तर इथे आपल्याला नक्कीच हे समजू शकते की 2228 पदांची निर्मिती करण्यात आली. तर त्यामध्ये लिपिकांची सुद्धा भरपूर पदे असू शकतात आणि यामधले काही अशी पदं असतात असिस्टंट सारखे सुद्धा, की ज्याला टायपिंगची गरज असते. म्हणून जर तुम्ही अजूनपर्यंत टायपिंग केलेली नसेल तर ती करून घ्या. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला संदेश सुद्धा दिला होता की 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात भरती करणार आहेत. आता 2025 मध्ये तर भरपूर साऱ्या जाहिराती आल्या होत्या, पण जाहिराती मात्र छोट्या छोट्या स्वरूपाच्या आपल्याला दिसल्या. काही महानगरपालिकेच्या जाहिराती आल्या होत्या, पण अजून ज्या काही मोठ्या भरत्या आहेत, जसं की न्यायालय झालं, त्यानंतर तलाठी झालं, दुसरं नगर परिषद झालं, पोलीस भरती झालं, अशा मोठ्या स्वरूपातील भरत्या अजून मात्र आलेल्या नाही. आणि जिल्हा परिषद, आरोग्य विभाग जर आपण त्यामध्ये ऍड केलं तर भरपूर साऱ्या प्रमाणात भरत्या येऊ शकतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण जी न्यायालयाबाबत अपडेट आली होती ती जाणून घेतली. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे आणि जी काही खर्चाची तरतूद होती त्याला मान्यता देण्यात आली. अगोदर फक्त पदे निर्माण करू असं सांगण्यात येत होतं, मात्र आता जो काही खर्च आहे त्याला सुद्धा मान्यता मिळालेली आहे. तर ही होती संपूर्ण अपडेट.